Hello dear students, we are studying Science and Technology Part 1, Standard 10, Chapter number 3, Chemical Reactions and Equations. In today's video, we are going to study types of chemical reactions. There are 4 main types of chemical reactions. Combination reactions. Number 1 is first type of chemical reaction is combination reaction. Number 2, decomposition reaction. Number 3, displacement reactions, and number 4, double displacement reactions. Below is given oxidation and reduction reaction. That is not the type of main it is not in the main type of chemical reaction. ओके, म्हणजे हे जे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन आहे तर ती मेन टाइप्स ऑफ रिॲक्शनमध्ये नाही येत. ओके, कारण ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दे कॅन बी कॉम्बिनेशन और डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट और डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स. तर अशा प्रकारच्या रिॲक्शन्स ह्या वरती दिलेल्या 4 रिॲक्शन्स पैकी एखादी ऑक्सिडेशन पण असू शकते, एखादी रिडक्शन पण असू शकते. सो देर आर ओनली 4 टाइप्स ऑफ these chemical reactions. Okay, then next, the very first type of chemical reaction is combination reaction. First, see what is the definition of combination reaction. A reaction in which 2 or more substances, that is elements or compounds, combine together to form a new substance, that is called a combination reaction. Combination reaction म्हणजे अशी रिॲक्शन की ज्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सेस, मग ते सबस्टन्सेस इलेमेंट्स पण असू शकतील, कंपाऊंड्स सुद्धा असू शकतील. तर असे 2 और मोर सबस्टन्सेस जेव्हा एकमेकांमध्ये कंबाईन होतात तेव्हा जी रिॲक्शन तयार होते, complete reaction is called as combination reaction. Okay, so are you getting, students, what is the definition of combination reaction? A reaction in which 2 or more substances, it means elements or compounds, combine together to form a new substance, that is called as a chemical reaction. Okay, now next point, many combustion reaction are also examples of combination reaction. Okay, बरेचसे जे म्हणजे जिथे कंबशन घडून येतं ज्या रिॲक्शनमध्ये, म्हणजे बर्निंगची प्रोसेस होते, तर अशा काही ज्या केमिकल रिॲक्शन्स आहेत त्या कॉम्बिनेशन रिॲक्शन्स असू शकतात. ओके, म्हणजे जसं की एक्झाम्पल आपण घेऊया, इफ कोल इज बर्निंग इन प्रेझेन्स ऑफ एअर. ओके, बर्निंग ऑफ कोल इन प्रेझेन्स ऑफ एअर म्हणजे जेव्हा कोल हा एअरच्या प्रेझेन्समध्ये बर्न होत असतो, तर ही जी रिॲक्शन आहे तर ती कंबशन रिॲक्शन आहे. आणि त्याच्यामधून मग कार्बन कोणाच्या प्रेझेन्समध्ये बर्न होतो आहे? एअरच्या. मग एअरमधला कोणता गॅस आहे की जो सपोर्ट करतो आहे बर्निंगला? ऑक्सिजन. म्हणजेच कार्बन आणि ऑक्सिजन कंबाईन होऊन काय तयार करतात? तर कार्बन डायऑक्साईड गॅस तयार करतात. मग ही जी रिॲक्शन आहे ही कोणती रिॲक्शन झाली? तर कॉम्बिनेशन रिॲक्शन. कारण कोल म्हणजे कार्बन, ओके, प्लस म्हणजे C+O2 ऑक्सिजन. ऑक्सिजन हा कधीच एकटा नाही सापडत, तो नेसेंट म्हणजे एकटा नाही सापडत, तो नेहमी कसा असतो तर मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये O2, म्हणजे कार्बन प्लस O2, C+O2 ऑक्सिजन, इट गिव्ज कार्बन डायऑक्साईड गॅस. ओके, दिस वन इज द कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता इथे एक्झाम्पल दिले पहा, म्हणजे समजा आपण असं कन्सिडर करूया की दीज आर ABC आर 3 डिफरंट सबस्टन्सेस, दे आर कंबाइनिंग विथ ईच अदर. ओके, सो कॉम्बिनेशन शोन विथ द प्लस साइन, अँड आफ्टर द रिॲक्शन व्हॉट प्रोडक्ट इज फॉर्मिंग ABC, म्हणजे कंबाईन हे ABC एकत्र येतात आणि मग कोणता तरी कंपाऊंड किंवा नवीन एखादा सबस्टन्स तयार होतो. सो दिस इज नथिंग बट द कॉम्बिनेशन रिॲक्शन. तर तुमच्या बुकमध्ये आणखी डिफरंट एक्झाम्पल्स दिलेले आहेत कॉम्बिनेशन रिॲक्शन्सचे, तर तुम्ही ते जे एक्झाम्पल्स आहेत ते तिथून स्टडी करायचे आहेत. ओके, म्हणजे जसे की मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनचं जे रिॲक्शन आहे, तर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो किंवा कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर, तर त्याच्यामधून कॅल्शियम हायड्रॉक्साईडसुद्धा तयार होतो. तर दीज आर द कॉम्बिनेशन रिॲक्शन्स. ओके, देन सम एक्झाम्पल्स ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन्स. तर आता इथे पण आपण लिहिलेले आहेत कॉम्बिनेशन रिॲक्शन्सचे एक्झाम्पल्स. नंबर फर्स्ट एक्झाम्पल इज H2, दॅट इज हायड्रोजन प्लस Cl2 क्लोरीन, इट गिव्ज ट्वाईस HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके, HCl म्हणजे काय? हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर इथे बॅलन्स करण्यासाठी हा जो 2 आहे तर H2Cl2 हा असा कोणता कंपाऊंडच तयार होत नाही, म्हणून आपण काय केलं की हे जे 2 आहेत इथे, तर हे आपण प्रिफिक्स म्हणून इथे घेतलेले आहे. सो ट्वाईस HCl hydrochloric acid is forming by the combustion of hydrogen and chlorine gas. Okay, second example is Mg, that is in solid state, plus Cl2 in gaseous state. पहा इथे ब्रॅकेटमध्ये जे लिहिलेलं आहे ना, तर हे S, G आणि S हे काय आहेत तर स्टेट्स आहेत त्या सबस्टन्सचे. म्हणजे मॅग्नेशियम सॉलिड स्टेटमध्ये, S म्हणजे सॉलिड स्टेट, प्लस क्लोरीन, Cl2 म्हणजे काय? क्लोरीन मॉलिक्यूल आहे.
तो कोणत्या स्टेटमध्ये आहे, जी म्हणजे गॅसियस स्टेटमध्ये, क्लोरीन गॅस आहे, मॅग्नेशियम सॉलिड सबस्टन्स आहे आणि त्यांचं रिॲक्शन कॉम्बिनेशन झाल्यानंतर मॅग्नेशियम क्लोराईड म्हणजे सॉलिड स्टेटमधला सबस्टन्स तयार होत आहे. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन. देन नेक्स्ट इज आयर्न प्लस सल्फर, इट गिव्स आयर्न सल्फाइड. देन मॅग्नेशियम ऑक्साइड प्लस वॉटर, इट गिव्स MgOH ट्वाइस मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड ॲक्वियस सोल्युशन. ओके, तर एवढ्या रिॲक्शन्स तुम्ही लक्षात ठेवल्या तरी खूप आहे. डिफिनिशन ओके अँड एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्समध्ये एक्झाम्पल्स ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन्स. ओके, देन नेक्स्ट डिकम्पोजिशन रिॲक्शन. सेकंड टाईप ऑफ रिॲक्शन इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, म्हणजे विघटन जिथे होत असतं, मराठीमध्ये आपण विघटन असं म्हणतो. डिकम्पोज होणे, कुजण्याची प्रक्रिया होणे, डिकम्पोजिशन असं आपण त्याला म्हणतो. ब्रेकिंग डाऊन ऑफ सबस्टन्सेस थोडक्यात असं पण म्हणता येईल. सो व्हॉट इज द डिफिनिशन? अ रिॲक्शन in which a substance is broken down into two or more simpler substances is known as decomposition reaction. ओके, डिकम्पोजिशन रिॲक्शन, विघटन घडवून आणणारी जी रिॲक्शन म्हणजे काय असते, तर द रिॲक्शन इन विच सिंगल सबस्टन्स जो आहे तो ब्रोकन डाऊन म्हणजे तो ब्रेकडाऊन होतो आणि त्याच्यापासून टू ऑर मोर सिम्पलर सबस्टन्सेस तयार होतात. दॅट इज नथिंग बट द डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इन दिस, डिकम्पोजिशन रिॲक्शन इज अपोजिट ऑफ कॉम्बिनेशन. पहा, कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये काय होतं, तर टू सबस्टन्सेस एकमेकांमध्ये कंबाईन होऊन एकच सबस्टन्स तयार होतो. ओके, दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणून. पण आता इथे जे आहे डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये काय होतं, एक सिंगल सबस्टन्स आहे तर रिॲक्शनमध्ये तो ब्रेकडाऊन होतो. ओके, ब्रेकडाऊन होतो आणि मग त्याच्यापासून म्हणजे टू ऑर मोर सबस्टन्सेस, डिफरंट सबस्टन्सेस तयार होतात. ओके, तर अशा पद्धतीची ही डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. म्हणजेच कॉम्बिनेशन रिॲक्शन्सच्या अपोजिट रिॲक्शन ही आहे. A decomposition reaction takes place only when some energy in form of heat, light or electricity is supplied to the reaction. ओके, आता ही जी डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे ती कशी होते, तर व्हेन सम एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट, लाईट ऑर इलेक्ट्रिसिटी इज सप्लाइड टू द रिॲक्शन. म्हणजे एखाद्या रिॲक्शनमध्ये जेव्हा ती रिॲक्शन घडवून आणण्यासाठी आपण त्याला हीट देऊ किंवा लाईट त्याच्यासाठी म्हणजे इलेक्ट्रिसिटीची गरज असेल किंवा सनलाईटची गरज असेल, तर अशा रिॲक्शन्स ज्या आहेत तर त्याच्यामध्ये डिकम्पोजिशन ची प्रोसेस होते. ओके, आता इथे पहा डायग्राममध्ये बॅक साईडला तुम्हाला दिसेल की हे जे थ्री सबस्टन्सेस एकत्रितपणे कंबाईन फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे एकच सबस्टन्स आहे तो थ्री डिफरंट सबस्टन्सेसनी तयार झालेला आणि मग डिकम्पोजिशन नंतर हे जे थ्री सबस्टन्सेस आहेत ते सेपरेट झालेले आहेत, ब्रेकडाऊन झालेले आहेत. ओके, तर व्हेअर ABC अँड ABC रिप्रेझेंट्स अन इलेमेंट ऑर कंपाऊंड. ओके, सो इन दिस वे दिस इज द डिकम्पोजिशन रिॲक्शन. इट्स एक्झाम्पल्स आर here. Number 1, झिंक कार्बोनेट दॅट इज इन गॅसियस स्टेट. ओके, तर आता हा गॅसियस स्टेटमध्ये हा कंपाऊंड आहे आणि आफ्टर ब्रेकिंग डाऊन इट ब्रेक डाऊन इन टू द टू सबस्टन्सेस दॅट इज झिंक ऑक्साइड विच इज इन सॉलिड स्टेट अँड कार्बन डायऑक्साइड विच इज इन गॅसियस स्टेट. ओके, आता नंबर सेकंड एक्झाम्पल, वॉटर H2O ट्वाईस H2O. तर हे जे वॉटरचे टू मॉलिक्युल्स आहेत, H2O म्हणजे एक मॉलिक्यूल, वन मॉलिक्यूल झाला आणि ट्वाईस H2O म्हणजे वॉटरचे टू मॉलिक्युल्स लिक्विड स्टेटमध्ये आहे. तर जेव्हा हे वॉटरमधून आपण इलेक्ट्रिसिटी पास करूया, जर इलेक्ट्रिसिटी पास केली तर हा जो सबस्टन्स म्हणजे वॉटर आहे विल ब्रेक डाऊन इन टू हायड्रोजन अँड ऑक्सिजन सेपरेटली. ओके, टू डिफरंट सेपरेट सबस्टन्सेस विल बी फॉर्म्ड. देन कॅल्शियम कार्बोनेट विच इज इन सॉलिड स्टेट. इफ वी ब्रेक डाऊन इन दिस compound or substance into smaller substances which what is the product, calcium oxide solid state plus carbon dioxide CO2 gaseous state. Okay, and similarly H2O2 hydrogen peroxide असं आपण म्हणूयात H2O2. तर याचं जेव्हा ब्रेकडाऊन होईल तेव्हा काय तयार होणार, इथे वॉटर आणि ऑक्सिजन हे सेपरेट होतील याच्यामधून. ओके, तर इथे पण रिॲक्शन आपण शो केलेली आहे. सो टाईप ऑफ डिकम्पोजिशन रिॲक्शन. पण आता इथे जे आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन पाहिलेलं आहे तर हे डिकम्पोजिशन कशामुळे होतं, इथे आपण पाहिलं होतं की हीट, लाईट किंवा इलेक्ट्रिसिटीमुळे डिकम्पोजिशन सबस्टन्सचं होऊ शकतं. ओके, तर मग आता त्याच्या बेसिसवरती
इथे टाइप्स ऑफ डिकम्पोजिशन रिॲक्शन्स आपण दाखवलेले आहेत. तर डिकम्पोजिशन कॉज्ड बाय हीटिंग, हीटमुळे उष्णतेमुळे जे डिकम्पोजिशन होतं तर त्याला आपण थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणतो. ओके, दॅट टाईप ऑफ रिॲक्शन इज थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. म्हणजे हे डिकम्पोजिशन रिॲक्शन्सच्या टाईप आहेत. ओके, ह्या आपण आत्ता पाहतोय त्या. देन नेक्स्ट इज डिकम्पोजिशन रिॲक्शन कॉज्ड बाय इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी पास केल्यामुळे जी डिकम्पोजिशन रिॲक्शन होते त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन, दॅट इज इलेक्ट्रॉलिसिस रिॲक्शन असं. अँड लास्ट डिकम्पोजिशन रिॲक्शन कॉज्ड बाय लाईट, दॅट इज कॉल्ड ॲज फोटो डिकम्पोजिशन रिॲक्शन. म्हणजे सनलाईटमुळे जी रिॲक्शन होते डिकम्पोजिशन रिॲक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज फोटो डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, then the third type of chemical reaction is displacement reaction. Displace means to move from its original place. Displace करायचं म्हणजे एखाद्या सबस्टन्सला त्याच्या ओरिजिनल प्लेसपासून बाजूला सरकवायचं. ओके, तर पहा आता इथे डिफिनिशन काय आहे. अ रिॲक्शन इन विच वन पार्ट दॅट इज अन ॲटम or a group of atoms of a molecule is replaced by another इज कॉल्ड अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे एखाद्या रिॲक्शनमध्ये जेव्हा त्याच्यामधला एक जो पार्ट आहे, वन पार्ट म्हणजे काय, तर त्याच्यामधला कोणताही एखादा ॲटम किंवा म्हणजे ग्रुप ऑफ ॲटम्स, तर तो जो वन पार्ट आहे ऑफ अ मॉलिक्यूल इज रिप्लेस्ड बाय, जर तो रिप्लेस केला, कशाने रिप्लेस केला, तर दुसऱ्या एखाद्या पार्टने रिप्लेस केला, तर आपण त्याला काय म्हणतो की डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे एखाद्या ठिकाणवरून एखाद्या कंपाऊंडमधून त्याच्यामधला एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम बाहेर काढून त्या प्लेसवरती दुसरा ॲटम तिथे म्हणजे जर प्लेस त्याची घेत असेल तर किंवा रिप्लेस करत असेल त्याला, तर आपण त्याला काय म्हणतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हटलं जातं. ओके, तर इथे तुम्ही एक्झाम्पल म्हणजे डायग्रामॅटिकली आपण दिलेलं आहे, मग याच्यावरून तुमच्या आणखी जास्त लक्षात येईल. पण आता आपण असं कन्सिडर करूया की एक्स हा ॲटम आहे आणि इथे YZ हा एक मॉलिक्यूल आहे. तर रिॲक्शनमध्ये काय होतं, हा जर एक्स हा मोर रिॲक्टिव्ह आहे असं आपण समजलं, तर एक्स काय करेल, तर इथे जेव्हा कंबाईन होण्याचा प्रयत्न करेल वाय आणि झेड बरोबर, तेव्हा एक्स हा जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळे तो कमी रिॲक्टिव्हला त्याच्या प्लेसपासून बाजूला सरकवेल. ओके, आणि त्याची प्लेस तो घेईल. आता इथे YZ जो लेस रिॲक्टिव्ह आहे असं आपण समजूया की वाय हा लेस रिॲक्टिव्ह आहे, तर हा एक्स काय करेल, या वायला काय करेल, थोडंसं डिस्प्लेस करेल किंवा ढकलून देईल, आपण असं म्हणूया, त्याला बाजूला सरकवेल, डिस्प्लेस करेल, त्याची प्लेस काढून टाकेल त्याला तिथून. ओके, आणि त्याची प्लेस तो स्वतः घेईल आणि मग वायला तो सेपरेट करेल. ओके, मग नवीन जो सबस्टन्स तयार होणार आहे तो XZ असेल आणि वाय हा सेपरेट झालेला असेल. तर अशा पद्धतीची रिॲक्शन म्हणजे काय असते, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये कोणता सबस्टन्स कोणत्या सबस्टन्सला डिस्प्लेस करतो किंवा त्याच्या पोझिशनवरून तो बाजूला सरकवतो, तर मोर रिॲक्टिव्ह सबस्टन्स displace the less reactive substance from its position and take that less reactive substance's position. ओके, तर अशा पद्धतीने इथे तुम्ही लक्षात ठेवा डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. नाउ सम एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. नंबर 1, झिंक विच इज इन सॉलिड स्टेट प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड, इट गिव्स झिंक क्लोराईड. ओके, प्लस हायड्रोजन. आता पहा इथे झिंक जो आहे ना तो मोर रिॲक्टिव्ह आहे हायड्रोजनपेक्षा, मग तो हायड्रोजन क्लोराईडमधला जो हायड्रोजन आहे त्याला डिस्प्लेस करेल, म्हणजे बाजूला सरकवेल आणि त्याची प्लेस तो घेईल, म्हणजे ZnCl2 होईल. आता बॅलन्सिंग करण्यासाठी 2 इथे आपण म्हणजे इथलं जे 2 आहे ते आपण इथे खाली घेतलेला आहे ZnCl2 प्लस, मग हा जो हायड्रोजन आहे सेपरेट झालेला बाजूला तो H2 प्लस H2 आपण म्हणूयात इथे. देन सेकंड रिॲक्शन इज ट्वाईस KBr प्लस Cl2. ओके, इन दिस रिॲक्शन या रिॲक्शनमध्ये काय होईल, तर KBr मधला जो K आहे सॉरी तर इथे KBr प्लस Cl2 आहे, तर हा जो Cl आहे तो Brला काय करेल, त्याला डिस्प्लेस करेल, कारण क्लोरीन हा ब्रोमीनपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे म्हणून क्लोरीन डिस्प्लेस करेल ब्रोमीनला. ओके, आणि मग त्याची प्लेस घेईल. सो व्हॉट आर द प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड, ट्वाईस KCl प्लस Br2. देन नेक्स्ट CuSO4 कॉपर सल्फेट ॲक्वियस प्लस झिंक, इट गिव्स Cu प्लस ZnSO4. and last Mg plus twice HCl. So Mg will displace hydrogen from its position and the new substance will be formed, that is magnesium chloride plus hydrogen gas. Okay, now the last and fourth type of chemical reaction is double displacement reaction. What is a double displacement reaction? A reaction in which the two reacting ionic compounds
एक्सचेंज देअर करस्पॉन्डिंग आयन्स इज कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे अशी रिॲक्शन की ज्याच्यामध्ये जे 2 रिॲक्टिंग आयोनिक कंपाऊंड्स आहेत, ओके, म्हणजे रिॲक्शन होत असताना म्हणजे 2 जे आयोनिक कंपाऊंड्स आहेत तर ते एकमेकांचे आयन्स एक्सचेंज करतात, ओके, म्हणजे अदलाबदली करतात थोडक्यात असं आपण म्हणूया. तर असे जे रिॲक्शन आहे याला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतो. तर इथे डायग्रॅमॅटिकली तुम्हाला खूप छान समजेल म्हणून इथे डायग्राम आहे पहा. WX असा एक काय आहे कंपाऊंड आहे असं आपण म्हणूया आणि सेकंड कंपाऊंड आहे YZ. तर हे एकमेकांमधले आयन्स एक्सचेंज करतील. म्हणजे पहिल्या कंपाऊंडमधला जो एक कोणता जो आयन असेल तो दुसऱ्याला देईल आणि दुसऱ्याचा पहिल्याला मिळेल असं. आणि मग इथे म्हणजे 2 वेळा डिस्प्लेसमेंट होते, एकाच ठिकाणी नाही तर 2 ठिकाणी डिस्प्लेसमेंट, 2 टाइम्स डिस्प्लेसमेंट. सो इट इज कॉल्ड ॲज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर मग आता इथे WX प्लस YZ पासून काय तयार होईल, तर YX, ओके, म्हणजे इथे W हा Yला डिस्प्लेस करून तिथे WZ तयार होईल आणि हा Y Wला डिस्प्लेस करून थोडक्यात आपण म्हणूया YX. म्हणजे असे एकमेकांना डिस्प्लेस करून 2 टाइम्स डिस्प्लेसमेंट आहे. सो देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. नाव व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस. आता पहा, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिसिपिटेशन रिॲक्शन. या रिॲक्शनला प्रिसिपिटेशन रिॲक्शन असंही म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा ही रिॲक्शन होते ना तर त्याच्यामध्ये जो न्यू सबस्टन्स तयार होतो तो सेमी सॉलिड किंवा प्रिसिपिटेट फॉर्ममध्ये असतो. आणि मग जो त्याचं म्हणजे जास्त सेमी सॉलिडिटी सबस्टन्स आहे तो काय होतो की बॉटमला जाऊन त्या रिॲक्शनच्या कंटेनरमध्ये बसतो, ओके. म्हणजे ही जी डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे याला प्रिसिपिटेशन रिॲक्शन पण म्हटलं जातं. एक्झाम्पल्स आता इथे आपण पाहूयात. सिल्वर नायट्रेट प्लस सोडियम क्लोराइड, इट गिव्स सिल्वर क्लोराइड प्लस सोडियम नायट्रेट, ओके. देन हिअर द नेक्स्ट रिॲक्शन NiNO3, ओके. निकेल नायट्रेट अशी ही रिॲक्शन आहे. अँड प्लस ट्वाईस NaOH, इट गिव्स निकेल हायड्रॉक्साइड प्लस NaNO3, ओके. देन नेक्स्ट इज ट्वाईस KBr प्लस BaI2, इट गिव्स ट्वाईस Ki पोटॅशियम आयोडाइड प्लस बेरियम ब्रोमाइड. अँड लास्ट लेड ॲसिटेट, ओके, म्हणजे PbCH3COOH, ओके. ॲसिटिक ॲसिड आणि लेड यांचं कॉम्बिनेशन लेड ॲसिटेट, इट गिव्स मीन्स प्लस ट्वाईस HCl, इट गिव्स PbCl2, ओके, लेड क्लोराइड प्लस ॲसिटिक ॲसिड, ओके. तर अशा पद्धतीच्या ह्या रिॲक्शन्स आहेत. स्टुडंट्स, तुमच्या बुकमध्ये खूप छान पद्धतीने सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, तर ते तुम्ही सगळं रीड करा. डिफिनिशन्स त्यानंतर जे एक्झाम्पल्स आहेत ते रीड करा, ओके. So in this way students, in today's video we have studied the 4 main types of chemical reactions, okay. So thank you students.